नाहीतर काय करू, मी स्वतःच जाऊन बसतो आता त्या शेतावरच्या खोलीत शिक्षा म्हणून आणि सांगून ठेवतोय यावेळेस माझ्या मदतीला यायचे नाही. काय झाले, तुम्ही लगेच काय रुसता असे? मग तुम्ही असे लाघट का बोलता मला? चुकले चुकले, क्षमा करा हा, पुन्हा नाही हा करणार असे. आपण ना दोघे मिळून काहीतरी विचार करू आता. अहो, माझे काय म्हणणे होते की ते म्हणजे ते आहे ना ते मोठी आजी नेहमी म्हणते काय ते भले तरी देऊ कासेची लंगोटी ठाणा नाणा. अहो काय झाले, चुकले का मी? मी नेहमीच चुकते बाबा या वाक्याला. काय बरे ती ओळ ठाणा नाणा? अहो, नाठाळाचे माथी हाणू काठी. हा हा बरोबर, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणा बघू. नाठाळाचे थांबी काठू हाणी. काठू हाणी. छान समजवले हो बापूंना, आणि बापूंनीही ताणून नाही धरले, हे एक बरे झाले. जीव अगदी भांड्यात पडला हो. काकू, मला माहिती आहे तुम्हालाही बापूंचा निर्णय आवडला नव्हता, पण बोलणार कोण? लहरीपणासमोर चालते का आमचे? सासूबाई, तुम्ही नाराज आहात का? नका हो मनात काही ठेवू. आशाने इथे राहणे फार कठीण होईल. नाही गो, ते मनात नाही माझ्या, तो विषय नाही. बापूंचा स्वभाव ठाऊक नाही का मला, पण सुमित्रा काकू, त्यांची सून, दामले आजी, चारुशिला वहिनी असे गावातले काही लोक आळंदीला चाललेत. मलाही आग्रह करतायत, तेव्हा मला जायचंय त्यांच्या बरोबर. म्हणजे मी जातीये. सासूबाई, यावर चर्चा नको. नारायणला सांग माझ्या जाण्याची तयारी करायला. अहो पण नाही, जा तुम्ही, माझी काही हरकत नाही, पण प्रवास झेपणार आहे का या वयात? झेपेल. दर्शनाची ओढ असली की झेपतो आपोआप. आणि पोचलेच तिकडे तर दर्शन होईल. आणि नाही झेपलं तर वर जाऊन दर्शन घेईन. हो, काय बोलताय तुम्ही? धर्माच्या चौकटी मोडणाऱ्या माऊलींचं दर्शन घ्यायचंय मला. त्या 4 भावंडांना धर्म मार्तंडांनी छळले. साऱ्याला तोंड देऊन माऊलींनी संस्कृतातली गीता प्राकृतात आणून मोठी क्रांती केली. लोक ज्ञानेश्वरीची पारायण करतात, मात्र जुन्या रूढींची चौकट मोडणाऱ्यांना अद्यापही शासनच करतात. लोक अजूनही शहाणे का होत नाहीत हे विचारायचे, आणि पुन्हा एकदा जन्म घ्या असा आग्रही करायचा. बसणार, मी सगळ्यांना सांगणार, आणि सगळे माझ्यावर विश्वासही ठेवतील, कारण मी इमामवाड्यात जाऊन सगुणे गाईला परत आणलं. ठाऊक आहे सगळ्यांना. तसेच मी देवीला तुमच्या जाचातून सोडवीन. काय डांबीस काढतीयस तू? आता मला जावेच लागेल पटवर्धन काकांकडे सखूसाठी परवानगी घ्यायला. आधी मला वाटत होतं तुम्ही चोरी करता, पण तुम्ही पटवर्धन काकांची परवानगी घेत असाल तर ती चोरी कशी? आलेच मी. अगं ही मी पाया पडू का तुझ्या? अगं तू पटवर्धन काकांकडे जाऊ नकोस आणि हे कुणाला सांगूही नकोस. पण मला जावेच लागेल ना पटवर्धन काकांकडे सखूसाठी. पण आता हे पण काय? तुम्ही आमच्या आहोंचे वसुलीचे पैसे आणि त्यांच्याकडून घेतलेला 1 रुपया परत करा. मग मी सखूलाही सांगेन प्रसादाची चोरी नाही करायची.
तुझे अहो म्हणजे तो सदाशिव ना, देतो बाई देतो, त्याचे सगळे पैसे देतो, पण तू हे कुणाला सांगू नकोस. नाही सांगणार. अहो अहो इकडे या. आपण आहेत का इथे? हे बघ मी सारे पैसे देतो. आले अहो. ये सदाशिवा. बाबा तुझे पैसे घे. हे घे, हे तुझ्या वसुलीचे 2 रुपये आणि हा 1 रुपया तू मदत म्हणून मला जे दिला होतास ना त्याचा, आणि हा 1 रुपया माझ्याकडून जास्तीचा. हे मुली कोणाला सांगू नकोस. अहो मुलंच ती, त्याचं काय झालं. तुम्ही गप्पा बसा. मुलांनो, तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे हवेत का? नको. हा? काय झाले? नाही काही नाही, ते माझाच गैरसमज झाला होता. तुम्ही या आता काका. ठीक आहे. अरे किमान लिंबाचे सरबत तरी घ्या. राहिले. नाही नकोच आजोबा. आणि अहो तो जास्तीचा 1 रुपया सुद्धा तुम्ही आजोबांना देऊन टाका. अरे असू दे असू दे. नको म्हटले ना. नको म्हटलं ना. दे पाहू. आमची मोठी आजी म्हणते आपले जेवढे हक्काचे आहे ना तेवढेच आपण घ्यावे. आणि आजोबा पुन्हा तुम्ही पटवर्धन काकांना न विचारता मंदिरात काही करणार. काय करणार? बाईचा जन्म म्हणजे हे भोग चुकतायत का? 15 दिवसापूर्वी ते ते गोड बोल्यांची सून बाळंतरोगात गेली. काय? त्याआधी नारायण पेठेतल्या यांच्या चुलत भावाची बायको दगावली. तेव्हापासून माझे मन धास्तावले. मला अशी धाप लागायला लागली ना, तशी मी यांना म्हणाले, तुम्ही पालगडहून ताईला आणण्याची व्यवस्था करा. हे सारे ऐकले ना की कीव येते हो अगदी स्वतःची. रागही येतो. बायका अशा मरतात, काय किंमत आहे हो त्यांच्या जीवास. अगदी लहान वयात आई पण येते, एका पाठोपाठ एक बाळणपणे, आणि त्यात सासूरवास आहेच. ते एक जणींच्या नशिबात बरीच भर घालायला. कधी कधी वाटते सदा इतका कळवळून नवमतवाद मांडतो ना, ते खरेच आहे. त्यालाही भारी राग आहे हो जुन्या विचारांच्या मंडळींचा. इथे पुण्यातच आहे, पालगडला काय कथा असेल. आई मी परत जातोय पालगडला. मला कंटाळा आलाय का इथे पुण्यात. काय? आणि तसंही बारकू काका आहेच ना तुझ्या सोबतीला, मग मला जाऊ देत ना. हा झाले का तुझे सुरू? फक्त स्वतःचा विचार कर हो. इथे मावशीची काय परिस्थिती आहे ते बघतोयस ना. भाऊजींना मदत लागते, काही नाही जायचं कुठे. काय झाले? 10 दिवस आई सोबत राहिला असतात. तिथे घरात सदा सोडला तर तू आणि नानू कधी विचारायला तरी येता का मला? काय जायचं नाही कुठे. अगं काय ग आई. सदा आणि बाबू नानूच्या स्वभावात खरंच खूप फरक आहे हो. हसू नकोस, रडायची वेळ येते माझ्यावर. अगं तू आल्यामुळे 4 घास जास्त गेले आणि खूप दिवसांनी हसूही आले. मला भूक लागली. अगो पण तू थालीपीठ खाल्ले होतेस ना. हो. शेंगदाण्याची भूक लागली. कोल्हाटकर आजोबा म्हणाले म्हणून होय. जा घरी जाऊन गुळ शेंगदाणे खाऊन घे. ये सखू. हा वाचवलेत तुम्ही आज.
अजबच पद्धत आहे हो तुमची. कसं काय सुचते तुम्हाला? ते नाही ठाऊक, पण मी कोल्हटकर आजोबांचे कृत्य पाहिले होते आणि त्यांनी तुमच्याशी लबाडी केली त्याचाही मला राग आला. ते सगळे मनात घोळत होते, मग आपोआप सुचले. पण तुमचा उपाय नेमका कामी आला. मला तर खरेच वाटत नाहीये की वसुलीचे पैसे मिळाले आणि गेलेला रुपयाही. कमालच केलीत तुम्ही. हो, पण त्यासाठी मी कोल्हटकर आजोबांना वेठीला धरले. ते बरोबर नाही ना. पण ते जे वागले ते तरी कुठे बरोबर होते? मी त्यांना एवढी मदत केली तर ते मलाच महामूर्ख म्हणत होते आणि देवळातले पैसे चोरी करायचे. कोण जाणे ते असे का करायचे. पण जाऊ दे, त्यांचे त्यांच्यापाशी. तुम्ही हे पैसे सांभाळून घरी न्या आणि आप्पांना द्या. मीही आता घरी जाते. चालेल, मलाही पैसे घरी द्यायची घाई झाली आहे. तुमचे आभार बरं का. आहो, पुढच्या वेळेला वसुलीच्या कामाला जाताना तुमच्या छोट्याशा बायकोला सोबत घेऊन जायला विसरू नका. मी असताना तुम्हाला कोणी म्हणजे कोणी फसवणार नाही. बरे, येतो मी. अगो, आजीला झेपेल ना हा प्रवास? झेपेल गो. इथे अगदी कोंडमारा झाला होता त्यांचा. हवा पालट झाल्याने बरेच वाटेल त्यांना. आणि आहेत ना दामले काकू, त्यांच्या बरोबर आहेत. त्या बघतील हवे नको ते. तू काळजी नको करूस. हो हो. अगो आई, तुला आजची गंमत सांगायचीच राहिली. कोणती गो? अगो, कोल्हटकर आजोबांची. अगं बाई, अगो, आज आहोंना मी त्यांचा 1 रुपया मिळवून दिला. ते कसे काय? अगो, चांगले केलेस हो. मुख्य म्हणजे त्यांची चोरी पकडून दिलीस आणि 4 चौघात त्यांचा अपमानही होणार नाही हेही पाहिलेस. अगदी उत्तम केलेस. ऐगो, ऐगो, बरो, आई, काय झाले? माझ्या पायाचे तळवे भाजतायत. अगो, पण एकदम काय झालं तुला? माहित नाही. खूप चटके बसतायत. बरं थांब, मी तेल घेऊन आले. आणि मग यशोदा गेल्या आणि त्याही सकूस रागे भरू लागल्या. पण या सगळ्याचा वसुलीशी काय संबंध? तीच तर कौतुकाची गोष्ट आहे. मग यशोदा म्हणाल्या की तुला प्रसाद खायचाच असेल तर मंदिर समितीचे अध्यक्ष पटवर्धन आजोबा यांच्याकडून परवानगी घे आणि मग खा प्रसाद. जसे कोल्हटकर आजोबा दानपेटीतील दक्षिणा धोत्रात लपवून नेतात तसे. काय असे म्हणाली यशोदा? होय. आणि मग यशोदा म्हणाल्या की कोल्हटकर आजोबा काय चोर नव्हेत. ते ज्या अर्थी दक्षिणा घेतात त्या अर्थी पटवर्धन आजोबांकडून परवानगी घेतली असणार. तेव्हा आपणही पटवर्धन आजोबांकडे जाऊ आणि त्यांना सांगू जशी कोल्हटकर आजोबांना ओटी घेण्याची, दक्षिणा घेण्याची, लुगडे घेण्याची परवानगी दिली तशी आम्हाला प्रसाद खायची द्या. वा 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 वा, 10 जण आणले असेल त्याचे. होय, मग काय. कोल्हटकर आजोबांनी यशोदेला बाजूला नेले आणि गयावया केली. मग यशोदा म्हणाल्या तुम्ही वसुलीचे पैसे द्या. मग मी कोणाला काही सांगणार नाही. तसेच चढ दिशी त्यांनी पैसे काढून दिले आणि पुन्हा असे करणार नाही असे आश्वासन सुद्धा दिले. वर जास्तीचा 1 रुपया देत होते, पण यशोदेने तो परत केला. म्हणाला जेवढे हक्काचे तेवढेच घेणार. नंतर यशोदेने आजोबांचा मान राखून नमस्कार सुद्धा केला आणि आम्हालाही करायला सांगितला. मला ते फार आवडले. सदाशिवा, भाग्यवान आहेस हो. फार गुणी बायको मिळाली आहे तुला. अशीच एकमेकांना साथ द्या आणि सुखी राहा. आशीर्वाद आहेत माझे. तुला शिक्षा माफ. जा सावलीत जा. शेवटी
या शिक्षेतून वाचवायला सुद्धा बायकोच कामी आली त्याच्या. असे कसे पाय भाजायला लागले अचानक? घरात तर होतीस तू. माझ्या बाबतीत असे व्हायचे. आमच्या यांना बाहेर काही दुखले खुपले तर त्याची आज मला लागायची. मला जखम झाल्यासारखी रडायची मी. म्हणजे सदाला तिकडे कोणी मारले असेल म्हणून पळला इथे फटका बसल्यासारखे झाले असे म्हणायचंय का तुला? म्हणजे जावई बापूंना काही झाले की काय? बापू बोलावलेत? अगं कुठे हरवलीस? ए सखू, अगं मग पुढे? तर कृष्णाने मोठ्या चवीने ते पोहे खाल्ले. आता भेट झाली होती, बालपणीच्या आठवणी काढून झाल्या होत्या, त्यामुळे थांबण्याचे प्रयोजन उरले नव्हते. सुदामाने अनेक वेळा विचार केला की पत्नीने सांगितल्याप्रमाणे आपल्या दारिद्र्याविषयी सांगावे आणि मदत मागावी, परंतु त्याचे धाडसही झाले नाही आणि त्यास ते उचितही वाटेना. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने आपल्या मित्राची म्हणजे सुदामाची रिकाम्या हाताने पाठवणी केली. परतीच्या प्रवासात सुदामा विचार करू लागला की आता पत्नीला काय सांगू. माझ्या जीवाभावाच्या सवंगड्याने मला रिकाम्या हाताने परत पाठवले असे सांगू. कदाचित मी राजाचा मित्र आहे असा अहंकार माझ्या मनी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी असे केले असेल. परंतु हे पत्नीस कसे पटावे? परंतु मला रिकाम्या हाताने पाठवले हे काही उचित नाही केले हा कृष्णाने. त्यात त्याचीच प्रतिमा मलिन झाली हे नक्की. अखेर आपल्या मनाची कशी बशी समजूत घालून सुदामा आपल्या गावी पोहोचला आणि पाहतो तर काय, त्याच्या झोपडीच्या ठिकाणी एक भव्य महान उभा होता. त्यांची पत्नी सुवर्णालंकार घालून त्यांची ओवाळणी करायला सज्ज झाली होती. तो मनोमन श्रीकृष्णाचे आभार मानू लागला. तर तात्पर्य काय? सुदामाने भले प्रेमाने हक्काने मनात नाराजी व्यक्त केली, परंतु मित्राकडे याचना केली नाही, लोभ ठेवला नाही. तेव्हा निस्वार्थी भावनेने केलेले कार्य देवापर्यंत आपोआप पोचते आणि त्याचे उत्तम फळ मिळते. राधे कृष्ण की आला ताडवे. आमच्यावर खूप माया आहे ना तुमची, मग आता जाऊ दे आम्हाला सुखाने. मी तुला अडवू शकत नाही, कारण तुझ्यात ताकद आहे. मला सहज मारू शकशील तू, पण बाळकृष्ण लक्षात ठेव, त्र्यंबक सारख्या माणसाचा विरोध असूनही मी तुला इकडे राहायची परवानगी दिली. मी तुमचे रक्षण करतो असे प्रामाणिकपणे सांगितले. यात माझी काहीही कूटनीती नाही, केवळ केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेणे आहे. विश्वास ठेव, तुमच्या राहण्याने मला मुलांचा संसार फुलताना पाहणाऱ्या बापाचे सौख्य लाभते. माझ्या मनात कपट नाही,
या घराने फुललेला संसार पाहिलाच नाही कधी. तुम्हा दोघांच्या रूपाने ते शक्य आहे. नाही, माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. आज मी जाणार म्हणजे जाणारच, आणि सोबत हिलाही घेऊन जाणार. तुम्ही वाटेत आलात तर तुमच्या जीवावरही बेतेल. आज ब्रह्मदेवही मला अडवू शकणार नाही. ठीक आहे, एका अटीवर तू हिला घेऊन जा. तुला माझ्याशी द्वंद्व करावं लागेल. या द्वंद्वात मी जिंकलो तर तुला इथे कायमचे राहावे लागेल, आणि जर तू जिंकलास तर तू तुला हवे तसे कर. द्वंद्व आणि तुमच्याशी हरणारं युद्ध का खेळतंय? बरं चला, फेडा हाऊस. काय करायचे? आपण कुस्ती करायची. कुस्ती? हसू नकोस. जिंकलास तर तू हिला घेऊन जाऊ शकतोस, मात्र मी जिंकलो तर तुम्हाला इथे राहावे लागेल. म्हातारचळ लागलंय का तुम्हाला? अहो, एक फुंकर मारली तरी चितपट होईल तुमची. कशाला विषयाची परीक्षा घेताय? ए, घाबरतोयस काय? हा? घाबरतोयस? मी घाबरतोय? थांबा, दाखवतोस तुम्हाला. पुन्हा रात्रीचे आलात, आणि ते सुद्धा एकटे. नाही, नानू होता सोबत, पण पटवर्धन आजोबांकडे सगळे जागे होते म्हणून तिकडे गेला. पण तुम्ही का आलात? पुन्हा कोणी ओरडले का? कशावरून वाद झाला का? नाही, पण सगळे हसतायत मला. का? मला बेचैन व्हायला झालं की आई अंगाई म्हणते, पण ती आज नाहीये घरी. मला सुद्धा आई नसली की करमत नाही. मी माझ्या आईला सांगू का तुमच्यासाठी अंगाई गीत म्हणायला? तीही छान म्हणते. छे छे, असे सांगणे चांगले नाही वाटत. ते चांगले वाईट काय? आई ती आईच असते ना. आणि आता तुम्हाला काही भीती नाही. तुम्ही पती आहात माझे, तुम्हाला कोणी ओरडणार नाही. अहो, तसे नाही. मी काही आता सखू इतका लहान नाही अंगाई गीत म्हणायला. तरी सुद्धा आई माझ्यासाठी अंगाई गीत म्हणते, आणि आमच्या घरातले हसतात. तुमच्याही घरी माझे हास्य होईल. आता तुम्हीच सांगा, आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहानच असतो ना. मग हसायचे कशाला? बरोबर की नाही? हो, पण मला तर वाटते माणसे मोठी झाली ना की ते वृक्ष होतात. मला वचन द्या. कसले? आधी वचन तर द्या. दिले. अहो, आपण सुद्धा मोठे होणार ना. आपण मुलांना उगीच ओरडायचे नाही, त्यांना मूर्ख ठरवून हसायचे नाही. आपण नाही वृक्ष व्हायचे. वचन दिलेत आता. म्हणजे गरज असेल तेव्हा रागे भरायचे, पण बापू आणि त्र्यंबक आजोबांसारखे नाही. हा, जोग आजोबांसारखे आणि माझ्या दुर्वाच्या आजी सारखे. हो हो, मला फार आवडते त्यांचे वागणे. ते कधीही रडत नाहीत, सारखे हसत मुखाने असतात. मला तर ज्या त्या गोष्टीचे हसू येते त्यांच्यात, इतके की आवरतच नाही. आपण कोल्हटकर आजोबांकडे गेलो होतो ना, तेव्हाही मला हसूच येत होते. आई सारखीच सांगते, बयो हसू हवंय, गैरसमज होतो, पण मला येतेच हसू. मला का नाही येत तुमच्या इतके हसू? कारण तुम्हाला ते विचार करायची खोड आहे ना. सारखा आपला विचार विचार विचार. वाईट आहे का ते? नाही नाही, चांगले आहे, खूपच चांगले. पण ना. पण काय? पण तुम्ही या विचाराच्या भुयारात शिरलात की आमच्यापासून दूर जाता. वेगळ्याच जगात असता तुम्ही. आमच्याशी अनोळखी असल्यासारखे वागू लागता. असं असे होते का? मला ठाऊकच नव्हते. हो, आणि मग तिकडून तुम्हाला इकडे ओढून आणायला खूप वेळ लागतो. बघा, हरवलात. मी म्हंटले होते ना.
गोदा, हे गोदा, झाली का दुसऱ्यांची ओझी वाहून? असं का म्हणतेस? नाहीतर काय, आज सदाच्या ऐवजी तुम्ही गेला होता ना वसुली करायला. झाली का वसुली? नाही ना अगं, एक जण जागेवर मिळेल तर शपथ. दमडीची वसुली झाली नाही. आता वर उद्या काकांचे बोल ऐकावे लागतील ते वेगळेच. हेच कळत नाहीये तुम्हाला. मला सांगा, आज तुम्हाला का धाडले हो मुद्दाम वसुलीस? का? कारण तुम्ही हात हलवीत आला की सगळे तुमच्यावर ठपका ठेवायला मोकळे. तू उगाच पराचा कावळा करतेस. कुणी कुणावर ठपका वगैरे काही ठेवणार नाही. माझे मंडे कधी पटले का तुम्हाला? नाही ना, माझेच चुकले. काही बोलायची म्हणून सोय राहिली नाहीये. हो हो, अगं इतकी का चिडतेस? पण चिडू नको तर काय करू? हा, सदाने तुमचा अपमान केलाय. तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरायचे. नारायणाने केली की नाही शिक्षा? उन्हात उभे केले की नाही त्यास? कसले काय? मामांजीने लगेच रद्द केली त्याची शिक्षा. जाऊ दे गे, लहान आहे तो. मलाही राग आला होता, पण सगळ्यांनी रागे भरले त्यास. अगं शिक्षाही केली. आता अजून किती ताणायचे? हे बघ, आपण एक कुटुंब आहोत. आता आपल्याकडूनही नारायण दादाला धक्का लागलाच होता. बेशुद्ध झाला होता तो, पण त्याने धरले का म्हणत? नाही ना. तसंच अगं, असे रुसवे फुगवे एका रात्रीत संपवायचे असतात गोदे. अजिबात नाही. प्रत्येक अपमानाचा हिशेब चुकता करायचा असतो. आता बघाच तुम्ही मी काय करते ते. उरलेली कामे करायला घ्या हो, का स्वर्गात पितर येणार आहेत ते सगळं आवरायला. माझे डोके दुखते आज, नाहीतर तुम्हालाच दाखवलं असतं स्वर्ग काय असतो ते. वा गो वा, चोराच्या उलट्या बोंबा वर मला सुनवतेस. लक्षात ठेव. कोण कोणाला घाबरवतंय? आता सगळ्यांनी मला घाबरा. चंदे, आता सांभाळून राहा. खूप ताकद आहे माझ्यात. अरे मी कुस्तीत भल्या भल्यांना लोळवतो. अंधारात परसदारात जायला घाबरतोस आणि मला सांगतोस ताकदीच्या गोष्टी. अरे काय उपयोग आहे तुझ्या या पोकळ ताकदीचा? साधी बायको हातात नाहीये तुझ्या. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केलाय घरामध्ये. शिव 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 शिव, तुमच्या दोघांच्या नादी लागेलच कोण? मी जातेच कशी? सानंकडे किंवा परचुऱ्यांकडे. उपाशी नाही राहायची हो, काही ना काही मिळेलच खायला. किती बडबड करत होत्या त्या. काल मला बाळकृष्णाने ताक दिले प्यायला. त्यानंतरच मला काहीच आठवत नाही. सकाळपासूनच डोके जड झाले नुसते. बाळकृष्ण कुठे? मी बोलवतो त्याला. तगडक 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 तगडक. होय ग, जोरात टोचली. इतकी की काय झाले आई? रडतेस तू? खरे सांग, काय झाले ते? होय, आपल्या नर्मदा वंश आणि प्रभाकरचा जीव धोक्यात आहे गो. मला फार भीती वाटते. असे का बोलतेस? ते तर इथे नाहीयेत. मग तुला कसे कळले त्यांचा जीव धोक्यात येते? नाही, काही नाही. आई, मी तुला एक सांगू? आळंदीचे दर्शन घेऊन मोठी आजी नर्मदा आत्या आणि प्रभाकर दादाला भेटायला जाणार आहे. तिला ठाऊक आहे ते दोघं कुठे आहेत ते. भयो, तुला कसे ठाऊक हे सगळे? अगो,
आळंदीला निघताना मोठी आजी म्हणाली होती ना तिला माझ्याशी बोलायचंय, ते हेच. चला निघूया, मंडळी वाट पाहत असतील ती. हो हो. मला वयोशी थोडे बोलायचे. तुम्ही जा पुढे अंगणात, मी येतेच. बरे. ती त्या दोघांना भेटणार आहे. पाहिलेत का चंदाताई, आजकाल मुले मोठी होण्याऐवजी लहान लहानच होत चालली आहेत. एवढा ताडमाड वाढलाय तरी भरवतायत बघा. आता बहुतेक पाण्यात घालून बारसेच करण्याचा कार्यक्रम असेल. गोदे, आता तू आई होणार आहेस ना, जरा माया राहू दे पोटात. ना गोदे, याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. काय हो वहिनी, नाही गोदेस एवढे बोल लावता, पण तुम्ही तुमची माया एकटा सुलोचनेवर पाजळता, त्याचे काय? नाहीतर काय, गरीब बिचारा गोदेचा सतत उद्धार करत असता. ही गरीब, ही गरीब, अगं ही गरीब असेल तर तुला मुकीच म्हणायला पाहिजे. आणि तुला काय सांगितलं होतं मी, आमच्या घरी यायचं नाही आग लावायला. का आलीस? निघ निघ इकडनं. का हे घर फक्त तुमचे आहे? हे घर माझेही आहे. चंदाताई इथे येणार म्हणजे येणार. मला उलट बोलते, मला उलट बोलते तू. आजी, आजी काय होतंय? आजी, आजी इकडे बघ. हो बाई, हो बघत काय राहिलीस? मी तिथनं, नाही तर सारे बालंट आपल्यावर यायचे. चला चला बाई. आजी, आजी गेल्या का कैदाशिणी? गेल्या गेल्या. आता मी तुला भरवते. सुलोचना नाही म्हणून का यशोदेला बोलवू भरवायला? कसं आहे? चांगलं. एक घास काऊचा आणि हा घास चिवचा. चिव चिव. हा घास काऊचा. येऊ का? हो हो हो. आता आलीये ना मी, आता सगळे ठीक होईल. हो, नको रडूस, नको रडू. आई, सौभाग्यवती बाबा. हसताय काय? मोठी बिलंदर आहे हो म्हातारी. आधी चांगली तोंड वाजवत होती, मग आम्ही वाजवले. तशी एकदम छातीत दुखताय म्हणून पडली. आमच्यावर येईल म्हणून घाबरून आम्ही पळालो, पण नंतर चोरून पाहिले तर हसतीये दात काढून. तिची अशी चालू असते गो मौज. पण असे तोडीस तोड असल्याखेरीज गंमत नाही, नाही का? आता आपलंच बघ, आपण जोरदार भांडण करतो, पण म्हणून तर मौज आहे काय. आपलं बाळही असंच मस्तीखोर व्हायला हवं. त्या सदासारखं रडू बाई नको. तुझ्यासारखं तिखट होऊ दे, तिखट. आणि तुमच्यासारखं गोड सुद्धा. इश्श, आम्ही नाही जा. तुमचे बाळ येणार आहे म्हणून मला किती आनंद झालाय. अगं किती वेळा सांगणार आहेस? सांगितलेस ना त्या दिवशी. पुरे आता. पण मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की सारखे सांगावेसे वाटते. ठीक आहे ठीक आहे, मला माझं काम करू दे. तुझा आता जाते, पण मला एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. मी सगळ्यांना विचारून झाले, पण कोणीच नीट उत्तर देत नाहीये. प्रश्न मला विचार. काय प्रश्न पडलाय तुला यशोदे? देव बाप्पा बाळ पोटात कसे घालतो?
तुम्ही तरी सांगा. आलोच आलोच. सांगा ना तुम्ही तरी उत्तर. त्याचं काय यशोदे, मला सुद्धा माहित नाही. जायचं शाळेत. पण का? नाही, घराबाहेर जायची भीती वाटते. अजूनही आलवण सोडून मी सवाष्ण झालीये. मी सौभाग्य अलंकार धारण करते. हे आठवूनही जीवाचा थरकाप होतो माझ्या. असे वाटते की कोणीतरी येईल आणि सारे हिसकावून दे. बाहेर गेले तर लोक नावे ठेवतील. कदाचित दगडही मारतील. नाही, मला नाही जायचं शाळेत. वैधव्यानं दिलेले चटके खोलवर गेलेत. भीती इतकी हाडीमाशी भिनलेली आहे की कायद्यानं दिलेले हक्काचे सौभाग्यही अंगवळणी नाही पडले.